आधी विमळला जाऊया ना. कशाला? मला कडधान्य घ्यायचे. रोज रोज काय कडधान्य खाते? आज मस्त ताज्या पालेभाज्या खाऊया चल. आणि रोज रोज माझं डोकं फ्राय करण्यापेक्षा आज भेंडी फ्राय खाऊया. चांगली पण ना. ते बघ भाजीचं दुकान. चल. या काय देऊ साहेब? आजी अर्धा किलो भेंडी द्या ना. बाळू, ए बाळू पिशवी घे रे. बाळू, अरे पिशवी घे ना. अरे काय फुटले का तुझे? अरे तुझ्याशी बोलते मी, पिशवी घे ना. क्या सर तुमची भाजी? विना, हे विना, किती वेळ लावतेस? लवकर आण ना चहा. आले आले. ते घ्या. अगं तू नाही घेणार का चहा? चायने रक्त जळतं. नवरा देव माणूस असतो, त्याला त्रास द्यायचा नसतो. पाप असतं हे कळत नाही का तुला? संध्याकाळी जेवायला पाहिजे ना, का चायवरच भागवणार आहे? तुम्ही पण ना बायका, जरासं काय बोललं का लगेच खाली बनता. आता गप्प बसा, शांत बसा. हो बाई, बसतो बसतो. अगं काय करतेस? जा घरात भाजी आणली ती करून घे. काय देऊ? अर्धा किलो फ्लावर दे ना. अहो मी आधी सांगते हा, मी आज चिकन खाणार आहे. अरे मग एकच पाव दे. अरे कोणाची वाट बघतोयस? काय झालं? आजी आली नाही ना, आजीची वाट बघतोय. का? तू दे ना मग. मी शाळेत जात नाही ना, त्यामुळे मला माफ नाही कळत आणि आजी पण नाही पाठवत मला शाळेत. नमस्कार साहेब. पावशेर फ्लावर द्या मग. हो हो लगेच देते. अहो आजी, तुमचं नातू शिकत नाही का हो? अहो साहेब, त्याची तर खूप इच्छा आहे शाळेत शिकायची, पण कोरोनामध्ये माझी लेक सून गेली आणि आमच्या राहतं घरही गेलं. आता आम्ही भाड्याच्या घरात राहतो आणि हीच आमची उपजीविका आहे. एवढ्या खर्चात आमच्या दोघांचं कसं पोट भरतं. शाळेत कुठून सुद्धा का साहेब त्याला, त्यामुळे त्याला शाळेत नाही पाठवू शकत मी. बाळू, तो फ्लावर त्यांना दे बेटा.
नाही ना रे? आपल्या शेजारची लाणी आहे ना, तिनं थोडं शिकवलं होतं, तेच गिरवायचं काम करतोय आठून आठून. ती लाणी मला म्हणती तू बी येत जा ना शाळेत, पण मी म्हणालो नाही, आजीला त्रास नाही यायचा, मम्मी पप्पा नाही तर तिनंच मला सांभाळलं, हेच लय झालं, तेव्हा नको शाळा बिळा. अहो अहो ऐका ना. अहो अहो मी काय वेडी दिसते का तुम्हाला? काय बोलला? बोल ना. अहो म्हणलं ही रील बघा ना. हा कार्टून बघ ना. कोणाचा येतो कार्टून? कोणाचं म्हणजे काय? तुझाच कार्टून आहे. काय? मी कार्टून दिसते का तुम्हाला? कार्टून दिसत अगं सिरियसली सॉरी हा. मग कसा वाटला हा कार्टून? अगं सिरियसली आज खूप मूड आला होता म्हणून हा पेंटिंग बनवला. अरे हो, आठवलं त्या दिवशी आपण मार्केटमध्ये गेलो होतो ना, मला असं जाणवलं त्या मुलाला शिकण्याची खूप इच्छा आहे. आणि हा, त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. कोणता प्लॅन? ताई, ओ ताई, ताई, ओ ताई. बाळू, अगं विना ऐकलंस का? विना बघ बघ ना कोण आले. बाळू आला विना. अरे बाळू, मावशी या ना आत या. या आत या. मावशी या. या या. साहेब, तुम्ही बोलावलं होतं मला. हो बोललो होतो. मला सांग बाळू, कसा आहेस तू? मी छान आहे. अगं विना बघतेस काय, आजीसाठी चहा घेऊन ये आणि बाळूसाठी दूध घेऊन ये. अहो साहेब, कशाला एवढं? असू द्या हो, कुठं काय मी एवढं जगावळ देतोय. तर मी यासाठी तुम्हाला बोलवलंय की यापुढे बाळूचं सगळं शिक्षणाचा आणि पुढील खर्च आम्ही करणार. अहो पण हे बघा मावशी, पण बिन काहीच नाही, आम्ही खर्च करणार म्हणजे करणारच. मावशी, खरं तर मी अनाथाश्रममध्ये वाढलोय. माझेही आई वडील नव्हते. मलाही एक सज्जनग्रस्त भेटले. माझं शिक्षणाचा सर्व खर्च त्यांनी केला. आज मी एका माध्यमिक शाळेत शिक्षक आहे आणि विनाशी लग्नही त्यांनीच करून दिलं. मावशी, कदाचित आज ते नसते तर मी कुठल्या तरी अंधारात चाचपडत असतो. त्यात विनानेही मला खूप समजून घेतले. खरं तर बायकोपेक्षा ती आज माझी मैत्रीण जास्त आहे, जी मला आपलेपणाने समजून घेते आणि माझ्या प्रत्येक गोष्टी ती माझ्या पाठीशी असते. तिच्याच पाठिंब्यामुळे मी बाळूचं सगळ्या शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय घेऊ शकलो. आजपासून आम्हाला तुमचा मुलगा आणि सून समजा. आणि हा, आजपासून बाळूच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी आमची.